नमस्कार. सात जन्माची सतीश आणि प्रीती भाग 23 मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. स्टेजवरून खाली उतरताच प्रीतीला लगेच तिच्या मैत्रिणींनी वेडून टाकलं. नीताने तिला घट्ट मिठी मारली. वा प्रीती, आमची डान्स क्वीन, असं नीता मोठ्याने म्हणाली. सोनाली तर उड्या मारत ओरडली, ही बघा, ही आहे आजची हिरोईन. मनाली आणि केतकी ही धावत येऊन तिला मिठ्या मारू लागल्या. हसत हसत त्या सगळ्या म्हणाल्या, चला आता फोटो सेशन सुरू करूया. तू ट्रॉफी उचल आणि आम्ही सगळ्या तुझ्या भोवती उभं राहतो. फ्लॅश लाईट्स पुन्हा चमकू लागल्या. कोणी प्रीतीच्या हातात ट्रॉफी देऊन तिचे फोटो घेत होते, तर कोणी तिला हसून मजेदार पोज द्यायला लावत होते. नीता तर खट्याळपणे म्हणाली, प्रीती, हा फोटो बघ, हा तर खूप स्पेशल आहे, परीक्षकांनी तुला ट्रॉफी देत असतानाचा. सोनाली लगेच म्हणाली, हो, तो पण सेव्ह केला पाहिजे. भविष्यात सांगायला मिळेल, ही आमची डान्स क्वीन प्रीतीचा गोल्डन मोमेंट. प्रीती हसत हसत फोटो काढून घेत होती, पण तिच्या डोळ्यात अजूनही आनंदाचे अश्रू चमकत होते. तेवढ्यात तिथे सतीश आणि कार्तिकही आले. कार्तिक नेहमीच्या खोडकरपणाने ओरडला, अरे वा, अजून फोटोशूट चालू आहे का? चला आता आम्हालाही जागा द्या, आम्हालाही आमच्या डान्स क्वीन सोबत फोटो काढायचा आहे. सगळ्या हसून बाजूला झाल्या. कार्तिक पटकन प्रीतीजवळ येऊन म्हणाला, काय प्रीती, आमची मैत्रीण तर डान्समध्ये पण क्वीन निघाली. खूप भारी वाटतंय खरंच. प्रीती हसून म्हणाली, थँक्स कार्तिक. सतीश मात्र काही क्षण शब्दच हरपून उभा राहिला. तिच्या हातातली ती मोठी ट्रॉफी, चेहऱ्यावरचं चमकणारं हास्य आणि डोळ्यातला तो निरागस आनंद पाहून त्याच्या मनात एक वेगळंच समाधान दाटून आलं. त्याला जाणवलं, ही फक्त त्याची मैत्रीण नाही, तर ती काहीतरी खास आहे. तिचं तेज, तिचा आत्मविश्वास, तिचं मन सगळंच अनोखं आहे. क्षणभर तो फक्त तिच्याकडेच बघत राहिला. मग स्वतःला सावरत हलक्या आवाजात म्हणाला, प्रीती, खरंच खूप प्राऊड वाटतंय. आमची मैत्रीण डान्समध्येही क्वीन आहे. यापेक्षा मोठा आनंद आमच्यासाठी नाही. सतीच्या डोळ्यातला तो अभिमान प्रीतीला स्पष्ट दिसत होता. प्रीतीच्या हातात ट्रॉफी देऊन सगळ्यांनी खूप फोटो काढले. पण तेवढ्यावर कुठे त्या थांबणार होत्या. मनालीने अचानक ट्रॉफी हातातून खेचली आणि म्हणाली, अगं माझा असा पण एक फोटो काढा ग. माहीत नाही मला स्वतःची ट्रॉफी कधी मिळणार, म्हणून हीच योग्य संधी आहे. सोनाली लगेच तिच्या बाजूला उभी राहून म्हणाली, हो हो, ही ट्रॉफी आता माझीच आहे. उद्या घरच्यांना सांगणार मी डान्स कॉम्पिटिशन जिंकले, माझा पहिला नंबर आला. सगळ्या जोरात हसू लागल्या. केतकीने तर अजून खोडकरपणा करत म्हटलं, आपण सगळ्यांनी सांगायचं, हा कप आम्ही 5 जणींनी मिळून जिंकला आहे. आणि त्या सगळ्या ट्रॉफी घेऊन एक एक करून फोटो काढायला लागल्या. सगळ्यांचा दंगा अगदी शिगेला पोहोचला होता. कुणी ट्रॉफी हातात धरून उड्या मारत होतं, कुणी ही माझी आहे म्हणून खोटं भांडण करत होतं. त्या गोंधळात प्रीतीने हात वर करत मोठ्याने म्हटलं, अगं थांबा जरा, मी डान्स कॉम्पिटिशन जिंकले आहे हे मला पप्पांना सांगायचं आहे. फोन लावते, तुम्ही जरा शांत बसा ना. मग काय, लगेच सगळ्या थोड्या खट्याळपणे म्हणाल्या, हो हो, आम्ही शांत राहतो, अगदी पिनड्रॉप सायलेन्स, फक्त तू बोल. आणि ते म्हणता सगळ्या आपापले तोंड हाताने झाकून हसू दाबू लागल्या. प्रीतीने हसतच मोबाईल उचलला आणि पप्पांना फोन केला. हॅलो पप्पा, असं ती हसतच बोलत असते. पप्पा, मी कॉम्पिटिशन जिंकले, पहिला नंबर मिळाला मला. फोनच्या दुसऱ्या टोकाला काही क्षण शांतता होती. मग पप्पांचा भारावलेला आवाज आला, प्रीती, खरं सांगतेस ना तू? अरे वा, किती मोठा आनंद दिलास मला. मला माहित होतं माझी मुलगी नक्की चमकेल. त्यांच्या आवाजातला अभिमान प्रीतीच्या हृदयाला भिडला. डोळ्यात पाणी आलं, पण चेहऱ्यावर मोठं हसू पसरलं. पप्पा, ट्रॉफीचा फोटो मी पाठवते, तुम्ही घरी मम्माला, दादांना, सगळ्यांना दाखवा. मी मम्माला घरी गेल्यानंतर फोन करते. पप्पा, त्यावेळी मी तुम्हा सर्वांना खूप मिस केलं. पप्पा, तुम्ही सगळे तेव्हा माझ्या जवळ पाहिजे होता. प्रीती असं बोलत थोडं भावनिक होत म्हणाली, पण पुढच्या वेळी तुम्ही नक्की माझा डान्स पाहायला यायचं. हो बेटा, नक्की येईन, पप्पा म्हणाले. आणि आज तर खरंच असं वाटतंय की माझ्या मुलीने मला जगातलं सर्वात मोठं गिफ्ट दिलं. फोन कट करताच रूममध्ये परत एकदा हशा आणि प्रीतीचं सेलिब्रेशन सुरू ठेवा असा गोंधळ सुरू झाला. प्रीतीचा आनंद आता दुप्पट झाला होता. एक तिच्या मैत्रिणींसोबत आणि दुसरा तिच्या पप्पांच्या मनापासून आलेल्या आशीर्वादामुळे. सोनाली हातातली ट्रॉफी हलवत म्हणाली, आता मात्र आम्हाला एकदम ग्रँड पार्टी पाहिजे. एवढं मोठं पारितोषिक जिंकलीस तू, पार्टी तो बनती है. मनाली ही लगेच म्हणाली, हो हो, पार्टी तर हवीच. ट्रॉफीपेक्षा पार्टी महत्वाची आहे आमच्यासाठी. हे ऐकता सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. कार्तिक म्हणाला, हो प्रीती, उद्या पार्टी नाही दिलीस तर मी ट्रॉफीज घेऊन जाईन. आणि सतीशही हसत हसत म्हणाला, हो, आज तू आमची स्टार झाली आहेस. आता स्टारकडून ट्रीट मिळायलाच हवं.
प्रीती त्यांच्या गोंधळाकडे पाहत हसली आणि हात जोडून म्हणाली, हो हो, पार्टी मिळणारच आहे, पण आज नाही. आज मी थोडी विश्रांती घेणार. उद्या आपण मस्त धमाल करूया. तसं पण उद्या कॉलेजला सुट्टीच आहे. सगळे एकदम शांत झाले आणि तिला कुतूहलाने बघू लागले. तेव्हा प्रीतीने हसत पुढे सांगितलं, अरे सुट्टी आहे ना, मग आपण सगळे मिळून बाहेर हॉटेलला जेवायला जाऊया. माझ्याकडून हॉटेलची पार्टी. हे ऐकताच सगळ्या मुली जोरात ओरडल्या, यस, पार्टी पार्टी, प्रीतीची पार्टी. नीता उड्या मारत म्हणाली, म्हणजे उद्या मस्त धमाल आहे. आता खरी मजा येणार. कॉम्पिटिशन संपवून घरी आल्यानंतर प्रीती एकदम थकलेली होती. नीता आणि प्रीती थोडा वेळ सोफ्यावर बोलत बसल्या, पण प्रीती फार दमली होती. तेव्हा नीताने तिला सांगितलं, जा प्रीती, थोडा आराम कर. प्रीतीने ट्रॉफी टेबलवर ठेवली आणि आडवी झाली. काही वेळातच तिला गाढ झोप लागली. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी 7 वाजता तिच्या घरी एकदम गोंधळ झाला. सोनाली, मनाली, केतकी सगळ्या तिच्या मैत्रिणी सजून धजून घरी आल्या. चल प्रीती, तयार आहेस ना? आज तुझी ग्रँड पार्टी आहे. प्रीती हसतच म्हणाली, हो हो, तयार आहे. चला सगळ्या मिळून धमाल करूया. सगळ्या मिळून बाहेर निघाल्या. हॉटेलच्या रूफटॉप टेरेसवर आधीच सतीश आणि कार्तिक पोहोचलेले होते. रात्रीच्या आकाशाखाली हलक्या दिव्यांच्या उजेडात थंड वाऱ्याच्या झुळकीत ते सगळे जमले. टेरेसवरून शहराचे लाईट्स दिसत होते आणि सगळ्यांचा मूड एकदम पार्टीसाठी रेडी होता. सर्वात आधी त्यांनी जेवणाची ऑर्डर द्यायचं ठरवलं. मेनू कार्ड हातात घेऊन कार्तिक खोडकरपणे म्हणाला, मी ऑर्डर करणार नाही बरं का. मी मागवलेलं आलं तर सगळ्यांना आवडणार नाही, म्हणून हे काम प्रीतीकडे. सगळ्या हसत हसत म्हणाल्या, हो प्रीती, तू सगळं ऑर्डर कर. तेव्हा प्रीती म्हणाली, नाही, मी नाही ऑर्डर करणार. तुम्हाला जे खायचं आहे ते तुम्ही अगदी बिनधास्त ऑर्डर करा. तेव्हा सगळ्यांनी आपापल्या आवडत्या पदार्थांची ऑर्डर दिली. ऑर्डर दिल्यानंतर जेवण येईपर्यंत कोणाला शांत बसवत नव्हतं. सोनालीने संगीत लावलं आणि म्हणाली, चला थोडा डान्स करूया. प्रीतीने हसत हसत सगळ्यांना हलक्या फुलक्या स्टेप्स शिकवल्या आणि येईल तसा डान्स करत सगळे धमाल करू लागले. कार्तिक, सतीश बाजूला उभं राहून हे सगळं पाहत हसत होते. तेव्हा प्रीतीने त्यांना हाताने बोलावत म्हटलं, अरे कार्तिक, सतीश, तुम्ही पण या ना, माझ्या आनंदात सामील व्हा. कार्तिक लगेच उडी मारून डान्स करू लागला, पण सतीश थोडा संकोचात उभा होता. प्रीतीने त्याच्याकडे पाहून हसतच हात पुढे केला, सतीश, तू पण ये, आज सगळ्यांनी मिळून डान्स करायचा आहे. क्षणभर त्याने तिच्याकडे बघितलं आणि मग हसतच त्यांच्यात सामील झाला. त्याच्या एंट्रीने तर सगळ्यांचाच उत्साह दुप्पट झाला. थोड्या वेळाने जेवण आलं आणि सगळ्यांनी धमाल करत हसत खिदळत भरपेट जेवलं. प्रीतीला वाटलं की इथेच पार्टी संपली, पण अजून एक सरप्राईज बाकी होतं. अचानक वेटर एक केक घेऊन आला. केकवर लिहिलं होतं कॉंग्रॅच्युलेशन्स प्रीती, आवर डान्स क्वीन. सगळ्या जोरात ओरडल्या, वाव. प्रीतीने थोडं चकित होऊन विचारलं, हा केक कुणी आणला? तेव्हा कार्तिक हसून म्हणाला, हा केक सतीशने मागवला आहे तुझ्यासाठी. सगळ्यांनी एकदम टाळ्या वाजवल्या. प्रीतीकडे क्षणभर शब्दच नव्हते. तिने डोळ्यात चमकानं सतीशकडे पाहिलं आणि हसत म्हणाली, थँक्स सतीश, तुझं हे सरप्राईज खरंच मला खूप आवडलं. सगळ्यांनी एकत्र कट द केक अशी आरोळी दिली. प्रीतीने केक कापला आणि पुन्हा एकदा हशा मजा आणि टाळ्यांनी रात्रीचा रूप टॉप गजबजून गेला. केक कापल्यानंतर नीता, सोनाली, मनाली, केतकी सगळ्यांनी एकामागून एक प्रीतीच्या तोंडात केकचा तुकडा घातला. तेवढ्यात सोनालीने खोडकरपणे केकचा थोडा भाग तिच्या गालावर लावला. आता खरी पार्टी सुरू झाली. ती हसतच ओरडली. प्रीती थोडीशी ओरडली, अगं काय करतेस, पण लगेचच तिनंही प्रत्युत्तर दिलं. तिनंही हातातला केक तिच्या मैत्रिणींच्या गालावर लावला. काही मिनिटातच सगळ्यांचे चेहरे केकने रंगले आणि रूप टॉपवर जोरदार हास्याचा गोंधळ उडाला. तेवढ्या सतीशनेही प्रीतीकडे बघत एक छोटा केकचा तुकडा हातात घेतला. हळूहळू तिच्या जवळ जाऊन तिच्या तोंडात घातला. त्या क्षणी त्याच्या नजरेत एक वेगळीच भावना होती. अभिमान, आपुलकी आणि कुठेतरी मनाच्या तळाशी दडलेली जिव्हाळ्याची ओढ. जसं की थोडं मैत्रीच्या पुढे असं काहीतरी तिला जाणवत होतं. प्रीतीने त्याच्याकडे बघून हसत तो तुकडा खाल्ला आणि तिच्या डोळ्यातही चमक दिसली. आता तर सगळ्यांचा दंगा सुरू झाला. केकचे थेंब सगळीकडे कुणाच्या केसांवर, कुणाच्या नाकावर झाले होते. आणि मग एकाने सुचवलं, चला आता या हालतची सेल्फी घेऊया. सगळे चेहऱ्याला केक लावून एकत्र जमले आणि मोठ्याने ओरडत सेल्फी क्लिक केली. तो फोटो पाहता क्षणी सगळेजण गडगडून हसू लागले. रूफटॉपवरचा तो क्षण त्यांच्या मैत्रीच्या आठवणीत कायमचा कोरला गेला. पार्टी, डान्स, केक कापणं, धमाल सगळं संपल्यावर शेवटी ते सगळे हॉलमधून बाहेर पडले. रात्रीचा वेळ झालेला होता. शहराच्या रस्त्यावर शांतता होती.
कार्तिकने आजूबाजूला बघत विचारलं, वेळ बरी झाली आहे, आम्ही पण येऊ का तुम्हाला सोडायला, म्हणजे सुरक्षित वाटेल. सतीशनेही मान डोलावत सांगितलं, कार्तिक बरोबर बोलत आहे, आम्ही दोघं सोडतो तुम्हा सगळ्यांना. प्रीती थोडी हसली आणि म्हणाली, नाही काही गरज नाही, आम्ही जातो, घाबरण्यासारखं काही नाही. मी आहे ना सगळ्यांसोबत, प्रत्येकाला त्यांच्या घरी पोहोचवेन. हे ऐकता सतीश पटकन खोडकरपणे म्हणाला, हो वाघीण आहे ना त्यांच्यासोबत, मग कसली भीती. क्षणभर सगळ्या मुली एकदम थबकल्या आणि नंतर जोरात खळखळून हसू लागल्या. सोनाली तर पोट धरून म्हणाली, अरे वा काय नाव दिलं यार, वाघीण एकदम जबरदस्त आहे. मनालीच्या डोळ्यात तर हसून हसून पाणी येत होतं. तिने डोळ्यातले पाणी पुसत म्हणाली, हो हे नाव आता पक्क झालं, प्रीती म्हणजे आमची वाघीण. कोणी पंगा घेतला तर बस संपलं. प्रीती थोडी लाजली पण हसतच डोळे फिरवत म्हणाली, बस करा आता, नाहीतर खरंच वाघिणीसारखं ओरडेन मी. आणि त्या सगळ्यांनी पुन्हा जोरदार टाळ्या देत हशा सुरू केला. रात्र शांत होती पण त्यांच्या गप्पा आणि हसण्याचा गोंधळ संपूर्ण रस्त्यावर पसरला होता. सतीश आणि प्रीतीच्या लव्ह स्टोरीला सुरुवात झालेली आहे. सुरुवातच इतकी गोड असेल तर पुढे अजून काय होईल याच्यासाठी तुम्हाला पुढचे भाग पाहावे लागतील. आणि म्हणूनच म्हणते पटकन तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा भाग आवडला असेल तर एक लाईक करा.